शांती. आज आहे 30/4/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपला हिशोब अर्थात पोतामेल तपासून बघा की पूर्ण दिवसभरामध्ये बाबांची किती वेळ आठवण केली. काही चूक तर केली नाही ना? कारण तुम्ही प्रत्येक जण व्यापारी आहात. प्रश्न आहे, अशी कोणती एक मेहनत अंतर्मुखी बनून करत राहिल्यास अपार आनंद होईल? उत्तर आहे, जन्मजन्मांतर जे काही केले आहे, जे समोर येत राहते, त्या सर्वांमधून बुद्धियोग काढून सतोप्रधान बनण्यासाठी बाबांची आठवण करण्याची मेहनत करत राहा. चोहो बाजूंकडून बुद्धी काढून अंतर्मुखी बनून बाबांची आठवण करा. सेवेचा पुरावा द्याल तर अपार आनंद होईल. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बाकी सर्व गोष्टी सोडून बुद्धीला सगळीकडून काढून सतोप्रधान बनण्यासाठी अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. दुसरा पॉइंट आहे, बुद्धीमध्ये चांगले चांगले विचार आणायचे आहेत की माझ्या राज्यामध्ये अर्थात स्वर्गात काय काय असेल, त्याच्यावर विचार करून स्वतःला त्याप्रमाणे लायक चारित्र्यवान बनवायचे आहे. इथून बुद्धी काढून टाकायची आहे. आजचे वरदान आहे, सेवेद्वारे मेवा प्राप्त करणारे सर्व हदच्या इच्छांपासून दूर सदा संपन्न आणि समान भव. स्पष्टीकरण आहे, सेवेचा अर्थ आहे मेवा देणारी. जर कोणती सेवा असंतुष्ट बनवत असेल तर ती सेवा नाहीये. अशी सेवा भले सोडून द्या, परंतु संतुष्टता सोडू नका. जसे शरीराने तृप्त असलेले सदैव संतुष्ट असतात, त्याचप्रमाणे जे मनाने तृप्त असणारे देखील संतुष्ट असतील. संतुष्टता हे तृप्तीचे लक्षण आहे. तृप्त आत्म्याला कोणतीही हदची इच्छा, मान, शान, सुविधा, साधनांची भूक असणार नाही. ते हदच्या सर्व इच्छांपासून दूर सदैव संपन्न आणि समान असतील. स्लोगन आहे, सच्च्या दिलापासून निस्वार्थ सेवेमध्ये पुढे जाणे अर्थात पुण्याचे खाते जमा करणे. ओम शांती.